आता कालपर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण इन्सर्टचा जो चॅप्टर नंबर 6 आहे तो करत होतो. आज आपण एसएससी बुक मधला म्हणजे मी सायमल्टेनियसली काय करतोय की मी एक चॅप्टर एसएससीचा करतोय आणि एक चॅप्टर जो आहे तो इन्सर्टचा करतोय. तुम्ही जरी एसएससी मध्ये जरी असाल, तुम्ही इन्सर्टचे जे चॅप्टर्स आहेत जे मी शिकवतोय ते सुद्धा तुम्ही शक्यतो मिस नका करू, ते सुद्धा बघा. कारण कसं होतं की एसएससीचा सिलेबस जो आहे हा लिमिटेड आणि त्या मानाने छोटा आहे आणि कॉम्प्लेक्सिटी लेवल जर का म्हटलं त्याचा तर त्याची कम्पेअर टू एसएससी खूप जास्त आहे. त्या तुम्हाला त्यावेळेच्या त्या लेवलचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते पण सॉल्व्ह करता आले पाहिजे. त्यामुळे पुढचा जर का तुम्ही भविष्याचा विचार केला तर तुम्हाला फक्त एसएससी वर फोकस करून चालणार नाही, तर तुम्हाला सीबीएसईचं मॅथ्स आणि आयसीएससीचं मॅथ्स जे आहे या दोन्हीवर सायमल्टेनियसली त्याचा पण तुम्हाला अभ्यास आणि त्याचं पण तुम्हाला व्यवस्थित ज्ञान असणं आवश्यक आहे. आज आपण बघणार आहोत की एसएससी चॅप्टर नंबर 4 अल्टिट्यूड आणि मीडियन ऑफ अ ट्रायंगल. आता माझा जो फोकस असेल तो तुम्हाला समजावून सांगण्याचा असेल. डेफिनेशन हा जो पार्ट आहे ना त्यातली तो पार्ट तुम्हाला बुक मधनं मिळू शकेल. ओके, आता अल्टिट्यूड हा जो आहे ना तो पार्ट कसा आहे बघा. समजा हा माझा एक ट्रायंगल आहे, राईट. हा माझा ट्रायंगल आहे ए बी आणि सी. आता ट्रायंगल ए बी सी मध्ये काय तर ए बी अँड सी ह्या काय तर वर्टेक्स आहेत. मी मुद्दामून सगळं तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ए बी बीसी आणि सीए किंवा एसी हे काय तर साइड्स ऑफ ट्रायंगल. त्याच्यानंतर तुमचा अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी हे काय तुमचे अँगल्स ऑफ ट्रायंगल. आता जेव्हा या ट्रायंगलच्या मध्ये एक अँगल जो आहे समजा अँगल मेजर अँगल बी इक्वल्स टू 90 डिग्री असेल तर हा झाला तुमचा राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यानंतर जर का तुमचा एक अँगल ह्या तिन्ही पैकी कुठलाही जर का वन अँगल हा तुमचा ग्रेटर दॅन 90 असेल तर तुमचा झाला हा ऑब्ट्यूज ना, ऑब्ट्यूज ट्रायंगल. आणि जर का तुमचे तिन्ही अँगल हे जर का ऑल अँगल्स लेस दॅन 90 असतील देन हा तुमचा झाला ॲक्यूट अँगल ट्रायंगल. ओके, तर हा जो ट्रायंगलच्या बाबतीत ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आधी नीट समजून घ्या. कारण कसं होतंय की हे जे टाईप आहेत अँगलचे हे तुम्हाला मागच्या वर्षी एक्सप्लेन झालेले आहेत. ओके, तर मागच्या वर्षी तुम्हाला बुक मधनं ही जी गोष्ट आहे ही कंटिन्युएशन मध्ये पुढे आणायची, म्हणजे मग तुम्हाला पुढच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या समजायला अवघड होणार नाही. आता पहिल्यांदा हा एवढा पार्ट तुम्ही नोट डाऊन करा. आता याच्यामध्ये हा तुमचा ट्रायंगल आहे. अल्टिट्यूड म्हणजे काय तर तुम्ही जेव्हा वर्टेक्स पासून त्याची समोरची जी साइड आहे त्या साइडवर जेव्हा तुम्ही एक परपेंडिक्युलर ड्रॉप करता. परपेंडिक्युलर ड्रॉप करता म्हणजे काय की जिथे वर्टेक्स पासून सुरू झालेली सेगमेंट ही तुमच्या त्याच्या अपोजिट साइडला इंटरसेक्ट करते तिथे 90 डिग्रीचा अँगल असेल तर. ओके, तर मग तुम्ही जेव्हा हा जो आहे हा समजा माझा डी आहे तर एडी इज अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल ABC from A on BC.
आता मी फक्त एवढीच होते का, अल्टिट्यूड म्हणजे नथिंग बट अ हाईट ऑफ द ट्रायंगल. ओके, मग इथून जर का हा अल्टिट्यूड आहे तर तुम्ही ह्या बी वरनं जर का मी हा असा अल्टिट्यूड टाकला तर हा पण तुमचा अल्टिट्यूड होतो. हा तुमचा फक्त 90 डिग्री झाला पाहिजे, म्हणजे हा हा जो आहे माझा, हा थोडा माझा इकडे सरकेल, हा, आणि हा जो आहे माझा, हा माझा असा इथे सरकेल, साधारण इथे 90, इथे 90. लक्षात आलं. अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल म्हणजे काय, की जेथे आपण एका ट्रायंगल मध्ये एका वर्टेक्स पासून त्याच्या अपोजिट साइडवर जेव्हा आपण परपेंडिक्युलर टाकतो त्यावेळी त्याला अल्टिट्यूड असं म्हणतात. आता हा अल्टिट्यूड ऑलवेज तुमचा ट्रायंगलच्या आतमधनं जातो का, तर नाही. आता इन केस ऑफ ऑब्ट्यूज अँगल आहे हा माझा, हा, कारण माझा हा अँगल जो आहे समजा हा माझा 90 पेक्षा मोठा आहे, ए बी सी. तर आता ह्यामध्ये अल्टिट्यूड कसा होईल, ते मी ही जी आहे बीसी ती मी अशी एक्सटेंड केली. आता मी ए वरनं जो आहे ना तो मी ड्रॉप टाकला, हा माझा इथे आला एडी. तर हा काय झाला माझा, एडी हा माझा अल्टिट्यूड झाला. ओके, आणि इन केस ऑफ जर का राईट अँगल ट्रायंगल बघितलं, हा माझा राईट अँगल ट्रायंगल आहे, ए बी आणि सी. आता बघा एबी जो आहे ना, इथे मी दाखवलं एडी हा अल्टिट्यूड, अल्टिट्यूड हा माझा एडी आहे, इथे इथे पण माझा एडी आहे, इथे माझा बीसी हाच अल्टिट्यूड आहे. कारण बी पासनं त्याच्या अपोजिट वर्टेक्स कुठली आहे, तर बीसी आहे, आणि बी ए पासनं बी वर जो आहे ती साइड ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इटसेल्फ इज अ अल्टिट्यूड. ओके, तर इथे जर का आपण बघितलं तर तुमचा बी वरच तुमचा अल्टिट्यूड येतोय. तसंच तुम्ही आता हा मी बी वरनं हा एक अल्टिट्यूड टाकला तर माझा समजा हा ई आहे, हा पण माझा अल्टिट्यूड आहे. त्याच्यानंतर जर का मी हा इथे, हा माझा जर का इथे होत असेल तर मी इथे जर का हा अल्टिट्यूड आहे माझा, हा मी एक्सटेंड केली, आणि इथून जर का मी राईट अँगल ट्रायंगल केलं एफ, तर हा माझा एफ सुद्धा माझा काय झाला, हा अल्टिट्यूड आहे. इथे बीसी पण माझा अल्टिट्यूड आहे, आणि आता जर का अल्टिट्यूड लिहायचे झाले तर ह्या अँगलचे माझे अल्टिट्यूड कुठले, तर ए बी, बीसी आणि बीडी. ह्या अँगल मध्ये जर का मला अल्टिट्यूड लिहायचे झाले तर एडी, बीएफ, बीई सॉरी, आणि सीएफ. ह्यामध्ये जर का मला अल्टिट्यूड लिहायचे डी, मी हा ई आणि हा जर का एफ केला तर एडी, त्याच्यानंतर बीई आणि त्याच्यानंतर सीएफ, हे माझे काय झाले अल्टिट्यूड. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, हा जो माझा ऍक्यूट अँगल आहे, हा माझा ऑब्ट्यूज अँगल आहे, आणि हा माझा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर ह्यामध्ये तुमचे अल्टिट्यूड जे आहेत ते ह्या प्रकारे येतात, म्हणजे तुमचा ऍक्ट्यूज मध्ये अल्टिट्यूड तुमचा बाहेर येतो, अँगलच्या आतमध्ये येत नाही. ऍक्यूट मध्ये तुमचा अँगलच्या आतमध्ये येतो, आणि केस ऑफ राईट अँगल ट्रायंगल मध्ये व्हर्टेक्सवरच येतो. ओके, पॉज करून नोट डाऊन करा. आता बघा, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा असा ट्रायंगल काढतो तेव्हा त्या ट्रायंगलला आपण अल्टिट्यूड जे म्हटलं, हा माझा एबीसी ट्रायंगल आहे. ओके, ए बी आणि सी. मी इथून ए वरनं ड्रॉप केला परपेंडिक्युलर, हा मी माझा इथे बीसी वर टाकला, हा इथे. मी बी वरनं टाकला तो माझा एसी वर गेला, हा इथे. आणि मग हा माझा ई वरनं गेला, हा माझा टाकला तुम्ही इथे. आता हा जो अल्टिट्यूड आहे हे एका पॉइंटला इंटरसेक्ट करतात. तो जो पॉइंट आहे हा समजा ओ आहे, तर हा ओ काय तुमचा ऑर्थो सेंटर. ओके, तर ऍक्यूट अँगल जो आहे, ऍक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये ऑर्थो सेंटर लाईज, मी इकडे स्पेसिफिकली एक एक लिहितो. ऍक्यूट अँगल ट्रायंगल
ऑर्थो सेंटर लाइज इनसाइड ट्रायंगल. तुम्ही नंतर पुस्तकात ज्याप्रमाणे दाखवले, मी काही पुस्तकातल्या गोष्टी त्या मुद्दामून इथे मी परत रिपीट करत नाही. त्यातला जो प्रॅक्टिकल ऑस्पेक्ट आहे, तुम्हाला जे कंपास उघडून जे पॉइंट करून जे स्केच करायचंय, तो तुम्ही इंडिपेंडेंटली करावा अशी माझी इच्छा आहे. आता हा जो माझा ऍक्यूट अँगल होता, हा ऑर्थो सेंटरचा कुठे राहतो? ऑर्थो सेंटर हा त्याच्या ट्रायंगलच्या आतमध्ये येतो. व्हेअरएज आता हा माझा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, हा माझा एबीसी. आता हा जर माझा ही जी माझी एक्सटेंडेड लाईन आहे माझी, असं हा माझा इथे हाईट आहे एक्सटेंड केला आहे. त्याच्यानंतर हा इथून माझा ड्रॉप हा इथे जातो. हा जर का मी इथे असं एक्सटेंड केला आणि हा जो आहे हा जर का बघितला तर माझी ही हाईट इथून जाते. हा जर का बघितला इथे, तर हा जो आहे हे तिन्ही जे साधारण हे ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात ना, तो जो पॉइंट आहे तो पॉइंट तुमचा ट्रायंगलच्या बाहेर येतो. इथे बघा, इथे मी नीट प्रॉपरली करत नाही, त्यामुळे साधारण जे आहे ते जर का मी असं उलट केलं तर जास्त बरोबर येईल. ओके, तर हा माझा जो ऑर्थो सेंटर आहे, हा माझा इन केस ऑफ ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल ऑर्थो सेंटर falls outside the triangle. आणि इन केस ऑफ राईट अँगल जर का बघितलं आपण, हा माझा राईट अँगल आहे. तर माझे अल्टिट्यूड कुठले आहेत? तर माझा ए बी सी, माझा बीसी हा एक अल्टिट्यूड आहे, माझा ए बी पण अल्टिट्यूड आहे, आणि माझा दुसरा जो आहे तो बीडी हा माझा अल्टिट्यूड आहे. हे कुठे इंटरसेक्ट करतायत? ते या व्हर्टेक्स वरच करतायत. ओके, सो इन केस ऑफ राईट अँगल ट्रायंगल ऑर्थो सेंटर falls on vertex of triangle where angle is 90 degree. ओके, आता इथे हा जो तुमचा पार्ट आहे, हे प्रत्येक वेळी सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा आपण अल्टिट्यूड काढतो तेव्हा ते सिंगल पॉइंट मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतात. फर्स्ट. सेकंडली, इन केस ऑफ acute angle it falls on the inside the triangle. In case of obtuse angle it falls outside the triangle, आणि in case of right angle triangle it is on the vertex of the triangle. ओके, पॉज करून नोट डाऊन करा. आतापर्यंत आपण बघितलं की अल्टिट्यूड हा कसा आहे. आता आपण बघणार आहोत की मीडियन म्हणजे काय. बघा, हा माझा ट्रायंगल आहे, परत मगाच्यासारखाच ऍक्यूट अँगल ट्रायंगल. हा माझा ट्रायंगल एबीसी आहे. मगाशी मी काय करत होतो अल्टिट्यूडच्या वेळी, तर मी या व्हर्टेक्सवरनं ह्या व्हर्टेक्सवर परपेंडिक्युलर ड्रॉप टाकत होतो, बरोबर आहे. आता मी काय करतो, ह्या व्हर्टेक्सवरनं ह्या साईडवर ड्रॉप टाकताना असा ड्रॉप टाकतोय की तो बीसी ला बरोबर इक्वली डिवाइड करेल, बरोबर आहे. इथे therefore AD is median. आता मी इथून, समजा हा माझा सेंटर आहे, तर मी इथून हा जो माझा आहे हा माझा मीडियन, म्हणजे AE BE इज मीडियन. आणि मी इथून हा माझा सेंट्रल आहे, तर मी हा जो टाकतोय हा जो आहे माझा तो ACF इज मीडियन, बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये
जो आता हा माझा ॲक्यूट झाला, समजा माझा ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल असेल तर कसं होईल, माझा हा एबीसी. मी मुद्दामून दाखवतोय, मीडियनच्या बाबतीत फरक पडत नाही, पण मगाशी जर का आपण 3 ट्रायंगलचे टाइप्स बघून त्याच्यावर चेक करत होतो तर इथेही आपल्याला करायला हरकत नाही. आता इथून मी हा जो सेंटर आहे याचा त्याला कनेक्ट केलं, इथून मी हा जो सेंटर आहे ह्याला कनेक्ट केलं, इथून मी हा जो सेंटर आहे ह्याला कनेक्ट केलं, तर कसं झालं माझा हा बी डी किंवा समजा ए बी सी, हा डी, हा ई, हा एफ. तर ह्या केसमध्ये माझा हा काय झाला इथे बीई, त्याच्यानंतर ए डी, त्याच्यानंतर सी एफ. हे काय झाले माझे मीडियन्स. आणि आता मी तिसरा अँगल दाखवतो, राईट अँगल ट्रायंगल. याच्यामध्ये सुद्धा तुमचा हा 90 डिग्री आहे, हा ए, हा बी, हा सी. तुमच्या मनात कुठेही शंका राहू नये म्हणून मी मुद्दामून करतोय. मीडियनच्या बाबतीत रूल जो आहे हा तुमच्या तिन्ही टाईपच्या ट्रायंगल मध्ये सेमच राहतो, पण आपण अल्टिट्यूडच्या वेळी 3 वेगळे घेतले होते परत, म्हणून मी फक्त कन्सिस्टंटली राहावी म्हणून मी हे तिन्ही घेतोय. आता माझा हा जो आहे हा सेंटर आहे, तर माझा हा कनेक्ट झाला. हा जर का माझा सेंटर आहे तर माझा हा कनेक्ट झाला, आणि हा जर का माझा सेंटर आहे तर माझा हा कनेक्ट झाला. त्यामुळे हा डी, ई आणि एफ. तर माझा आता एडी, बीई आणि सी एफ हे काय मीडियन्स. आणि आता जर का बघितलं मी एक स्टेप थोडं पुढे जातो, हा जो पॉइंट आहे जिथे हे सेंट्रली तिन्ही ठिकाणी मिळत आहेत, हा पॉइंट म्हणजे काय, तर हा ओ आहे माझा. ओ ओ ओ ओ ला काय म्हणतात, तो ओ इज सेंट्रॉइड. ओ इज सेंट्रॉइड, ओ इज सेंट्रॉइड. आता याच्यामध्ये एक लाईन, हा जो पार्ट जर का तुम्ही बघितला, हा पार्ट च्या कम्पेअर टू तुम्हाला आपण नॉर्मली जे डोळ्यांनी बघितलं, तुम्हाला हे स्केच करून बघायचंय बरं का. ते मी तो पार्ट मी मुद्दामून पुस्तकातला कव्हर करत नाही. पण जर का आपण बघितलं तर हा जो पार्ट आहे एओ आणि ओडी, याच्यामध्ये एओ थोडा मोठा दिसतोय बघा. ओके, तर याच्यामध्ये काय रिलेशन आहे, तर एओ आणि ओडी हे 2:1 रिलेशन मध्ये. लेंथ ऑफ एओ आणि लेंथ ऑफ ओडी हे जेव्हा मीडियन जिथे इंटरसेक्ट होतो ना, तिथे जर का बघितलं तर 2:1 रिलेशन मध्ये. मग अजून कुठले कुठले असतील, तर बीओ आणि ओबी, बीओ आणि ओबी पण ओई हे पण काय झाले तुमचे 2:1 रिलेशन मध्ये. तसंच ओसी आणि ओएफ हे पण तुमचे काय झाले 2:1 रिलेशन मध्ये. म्हणजे जर का ह्याची लेंथ x असेल, सॉरी याची लेंथ जर का 2x असेल तर याची लेंथ काय असेल x असेल. सिमिलरली इथे बीएफ, लेंथ बीएफ आणि लेंथ ओई हे काय रिलेशन मध्ये 2:1. त्याच्यानंतर लेंथ एओ आणि लेंथ ओडी हे काय तुमचं 2:1 रिलेशन मध्ये. त्याच्यानंतर लेंथ ओसी आणि लेंथ ओएफ हे तुमचं काय तर 2:1 रिलेशन मध्ये. सिमिलरली इथे एओ 2:1 मध्ये कसे, एओ इज रिलेशन विथ ओडी, त्याच्यानंतर बीओ आणि ओई आणि ओसी आणि ओएफ. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुम्ही नीट जर का बघितलं तर ज्या व्हर्टेक्स पासून आपण जो मीडियन टाकलाय खालच्या अपोजिट साईडला, तर व्हर्टेक्सच्या बाजूची जी साईड आहे ना ती तुमची ट्वाइस आहे व्हर्टेक्सच्या नंतरच्या म्हणजे इकडच्या ड्रॉपच्या बाजूच्या साईडपेक्षा, मीडियन म्हणजे सेंट्रॉइड पासून. ओके, इथे बघा एओ
हा माझा याच्यापेक्षा ट्वाइस आहे, इथे माझा हा एओ याच्यापेक्षा ट्वाइस आहे, इथे माझा हा एओ हा ओडी पेक्षा ट्वाइस आहे. म्हणजे आता माझा मीडियन कुठला आहे तर एओ ओडी एडी आहे, की जो बीसी वर आहे. व्हर्टेक्सची साईड कुठली तर ही आहे, इथे व्हर्टेक्सची साईड एई मध्ये कुठली आहे तर ही आहे, इथे व्हर्टेक्सची साईड कुठली आहे तर ही आहे. ओके, हा पार्ट इथे तुम्ही पॉज करून लिहून घ्या आणि समजून घ्या. काही क्वेश्चन असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा फोन करू शकता. आता आपण एक प्रॅक्टिस सेट 4.1 पाहणार आहोत. फक्त यावेळी नॉर्मली जसं मी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तसे मी यावेळी सगळेचे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी सॉल्व्ह करत नाहीये. कारण सांगतो, कारण बहुतेक जे प्रॉब्लेम्स आहेत ना या प्रॅक्टिस सेटमध्ये ते तुम्हाला ड्रॉ करायचे, त्यामुळे तुम्ही ते करून बघा. मला बोर्डवर आहे ना एक्झॅक्टली मला असे माझ्याकडे नाहीये जी काही गोष्टी की ज्या तुमच्या कंपॉस बॉक्समध्ये की जे वापरून मी इथे ड्रॉ करू शकेन. ओके, पण 2 क्वेश्चन्स आहेत ना ते आपण सॉल्व्ह करायला हरकत नाहीये. ते म्हणजे क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 7. ते दोन्ही आपण एकत्र करू. आता त्यांनी काय म्हटले, फिल इन द ब्लँक. इन ट्रायंगल LMN डॅश इज अन अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे काय, व्हर्टेक्स पासून त्याच्या अपोजिट जी साइड आहे त्याच्यावर टाकलेला परपेंडिक्युलर. तर इथे परपेंडिक्युलर कुठे टाकलं, राईट अँगलची साइन कुठे, तर जिथे एक्स मीट करतोय. त्यामुळे तुमचा LM काय झाला, हा झाला तुमचा अल्टिट्यूड. आणि हा जो आहे LY आणि LY काय झाला तुमचा मीडियन. कारण तो काय करतोय तर M आणि N ला ही जी सेगमेंट आहे त्याला इक्वी डिस्टन्स मध्ये सेपरेट आउट करतोय. Y म्हणजे YN इज इक्वल टू MY हे डिस्टन्स आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 7. आता इथे बघा हा ट्रायंगल कुठला आहे, ABC. त्याच्यानंतर RG काय आहे तुमचा, हा सेंट्रॉइड दिलाय त्यांनी. R P आणि Q हे जे हे तुमचे काय, तुमचे पॉइंट ऑफ मीडियन्स आहेत. ओके, सो आता याच्यामध्ये बेसिक फॉर्म्युला आपला काय की लेंथ, ही जी लेंथ आहे ज्या व्हर्टेक्स पासून सुरू होतो त्या सेंट्रॉइड पर्यंतची लेंथ आणि सेंट्रॉइड पासून साइड पर्यंतची लेंथ यांच्यामध्ये रेशो काय तर 2:1. बरोबर आहे. तर आता RG इक्वल टू 2.5. RG कुठे आहे माझा, स्मॉल साइज आहे. बरोबर आहे. त्यामुळे माझा GC काय असेल याच्यापेक्षा, म्हणजे हा माझा 1 आहे आणि हा माझा 2 टाइम्स आहे रेशो. बरोबर आहे. तर हा काय असेल माझा 5. बरोबर आहे. त्याच्यानंतर BG काय माझा, BG ही लार्जर साइड आहे 6 आहे. त्यामुळे ही साइड काय असली पाहिजे त्याच्यापेक्षा हाफ, कारण माझा रेशो 2:1 आहे. त्यामुळे ही माझा GB आला, हा माझा सॉरी GQ BG आणि हा GQ इथे मी फक्त चुकून नाही, GQ आला माझा 3. राईट. आणि आता त्यांनी काय सांगितले, लेंथ AP इक्वल टू 6. बरोबर आहे. तर माझा हाई साइड म्हणजे काय, तर GP जर का हा x असेल तर हा काय, ही साइड माझी किती असेल 2x. त्यामुळे x प्लस 2x 3x. 3x इक्वल टू काय झालं माझं 6 AP. त्यामुळे माझं x इक्वल टू काय झालं बघा, इथे मी दाखवतो. मी असं धरलं, रेशो काय माझा तर 2:1 म्हणजे 2x आणि x धरला मी. म्हणजे माझी लेंथ AG आहे ती मी काय धरलं, लेंथ AG इक्वल टू धरलं मी 2x. त्यामुळे ऑटोमॅटिकली लेंथ माझी GP हा काय झाली माझी x. दोघांची सम त्यांनी किती दिली आहे 6. म्हणजे 3x इक्वल टू 6, x इक्वल टू 2. त्या 2x काय माझा तर GP म्हणजे हा झाला माझा 2 आणि माझा AG किती आहे तर 2x. 2 × 2 4. आलं लक्षात. तर हा जो आहे एवढा पार्ट, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट चॅप्टर कडे जाणार आहोत. आधी हा एवढा पॉज करून नोट डाऊन करा.